एक काळ असा होता जेव्हा राज ठाकरेंची एक हाक आणि मुंबईचे रस्ते गजबजायचे। मात्र आज परिस्थिती बदलली आहे। ज्या शिलेदारांनी मनसेचा पाया रचला तेच आता साथ सोडून जाताना दिसतात। मुंबईच्या राजकारणामध्ये ऐन रणधुमाळीमध्ये राज ठाकरेंना त्यांच्याच होम ग्राउंडवर सर्वात मोठा धक्का बसलेला आहे। संतोष धुरी जो चेहरा मनसेच्या आंदोलनाचा अग्रभाग होता तोच आज कमळाच्या गोटात सामील झाला। हे केवळ पक्षांतर नव्हे तर ठाकरे बंधूंच्या युतीला बसलेला हा पहिला जबरदस्त तडाखा मानला जातोय। उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये झालेल्या युतीमुळे पक्षाचं नुकसान होत असल्याचा दावा करत संतोष धुरींनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। तसंच भाजपमध्ये प्रवेश करताच धुरी यांनी राज ठाकरेंवर आणि युतीच्या चर्चेवर अत्यंत गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला। आमच्या साहेबांनी अख्खा पक्ष त्यांच्या समोर सरेंडर केला असल्याचं संतोष धुरी म्हणालेले आहेत। तसंच आकडा समजावून सांगताना आकडा दाखवताना 52 जागांचा आकडा मिरवला जात असला तरी त्यातील जेमतेम 7 ते 8 जागा येतील की नाही याची शंकाही संतोष धुरींनी व्यक्त केली। दरम्यान आम्हाला ज्या हक्काच्या जागा हव्या होत्या त्या न देता केवळ बाद झालेल्या जागा आमच्या पदरात टाकल्या गेल्या असा आरोपही संतोष धुरींनी केलाय। दरम्यान ज्या ठिकाणी त्यांच्याकडे उमेदवार नव्हते आणि त्यांच्या उमेदवारांची नावं आधीच खराब होती अशा जागा मनसेला देऊन आमचं खच्चीकरण करण्यात आल्याचं संतोष धुरींनी म्हटलंय। त्यांनी केलेले आरोप नेमके काय आहे ते आपण सविस्तर पाहूया। आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना। आज तुम्ही बघितलं असेल की आम्हाला म्हणजे ज्या सीट दिल्यात अशा सीट दिल्यात दिसायला आकडा 52चा आहे, पण ज्या सीट दिलेल्या आहेत त्या सीट तुम्ही जर बघितल्या तर त्यातल्या 7 ते 8 सीट येतील की नाही शंका आहे। कारण ज्या सीट आम्हाला पाहिजे होत्या त्या सीट तर आम्हाला दिल्या नाहीत आणि अशा सीट दिल्यात की तिकडे त्यांच्याकडे उमेदवार नव्हते, त्यांच्याकडे नगरसेवक होते तिकडे, पण त्यांची नावं खराब होती म्हणून त्यांनी त्या सीट पण आम्हाला द्यायला तयार झाले। माहीम, दादर, वरळी, शिवडी, भांडूप या ठिकाणी ज्या ठिकाणी आमच्या सीट म्हणजे जिकडे मराठी माणसाचा टक्का जास्त आहे, ज्या ठिकाणी आमची ताकद जास्त आहे तिकडे आम्ही 2-2 सीट मागितल्या, तिकडे आम्हाला 1 सीटवर त्या लोकांनी हे केलेलं बोळवण केली आमची आणि पूर्णपणे त्यांना पाहिजे त्या सीट त्यांनी दिलेल्या। माझे तुम्ही काहीतरी मध्ये बातमी लावलेली होती 194 मला दिला नाही म्हणून मी गेलो नाराज झालो वगैरे, हा विषयच नव्हता। ज्या वेळेला मी चर्चा केली आमच्या नेत्यांशी की तुमचं घोडं कुठे अडते तेव्हा त्यांनी सांगितलं की 192 वर आणि 190 वर। मी बोललो 192 आणि 190 वर मला कळलं नाही, आपल्याला प्रत्येक विधानसभेमधून 2 सीट देणार आहेत तर कुठे अडते? 194 मिळते आपल्याला, पण आपल्याला 192 आणि 190 महत्वाची आहे। बोलो हरकत नाही, 190 घ्या 192 घ्या, काय करायचं ते करा, मला मोकळं करा चला। मी ह्या भाषेमध्ये त्यावेळेला सन्माननीय सरदेसाई साहेबांना पण सांगितलं हरकत नाही 2 वॉर्ड ते घ्या, परंतु ते पण नाही झालं। मिळाला कुठला 192, जिकडे प्रकाश पाटणकर म्हणून जे 2 वेळा नगरसेवक होते त्यांचा वॉर्ड तिकडनं त्यांच्याकडनं काढून घेण्यात आला आणि तो वॉर्ड म्हणजे त्याच्यावर पण अन्याय झाला। ठीक आहे हरकत नाही। आता पुढची महत्वाची गोष्ट अशी होती की आम्हाला या चर्चेमध्ये, मी तर काय नेता नाही आहे, मला या चर्चेमध्ये सहभागी नाही केलं, मला कुठल्याही प्रकारचा राग नाही, मला सीट नाही दिली, मला कुठल्याही प्रकारचा राग नाही आहे, कारण साहेबांनी आम्हाला भरपूर दिलं। संतोष धुरींनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला या संदर्भातलं सविस्तर स्पष्टीकरण आपण त्यांच्याच तोंडून या क्षणी ऐकलं। मात्र त्यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणजे ज्या पक्षाला आमच्या साहेबांनी सरेंडर केलेलं आहे असा आरोप केला त्याच पक्षाच्या असलेल्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मात्र संतोष धुरींच्या या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर दिलेलं आहे। त्या काय म्हणतात पाहूयात। मला काल रात्री खूप उशिरा कळलं की
संतोष धुरी भाजपात गेले. खरं म्हणजे संतोष धुरी जो निर्णय घेतलाय तो काही दिवसांनीच पश्चाताप नक्की होईल त्याला. दुसरी गोष्ट म्हणजे जे आरोप करतोय ना, ज्याने तुम्हाला ओळख दिली ना, त्यांच्यावर आरोप करताय तुम्ही. कसली निष्ठा रे ही? हिरवं रक्त ही सगळी स्क्रिप्ट आहे. तुमच्या बापाने ठेवली हिरवी रक्त. दरम्यान मनसेमधून भाजपत गेलेल्या संतोष धुरी यांचा अल्प परिचय आपण जाणून घेऊयात. तर 2006ला मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंचे खंदे समर्थक ही संतोष धुरींची ओळख. प्रभाग क्रमांक 193 म्हणजे दादर माहीममधून नगरसेवक. मनसेच्या अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग आणि मनसेचा आंदोलनांचा चेहरा ही संतोष धुरींची आणखी एक ओळख. राज ठाकरेंच्या मर्जीतले नेते अशीही त्यांची ओळख. तर अनधिकृत बांधकामं आणि फेरीवाल्यांविरुद्ध आक्रमक भूमिका संतोष धुरींनी आजपर्यंत मांडली. रेल्वे भरती, दुकानांवरील मराठी पाट्या आणि स्थानिक भूमिपुत्रांसाठी केलेली आंदोलनं संतोष धुरींच्या नावानंच परिचित. भोंग्यांविरुद्धच्या आंदोलनात तर मुंबईत आघाडीवर राहून नेतृत्व देखील संतोष धुरींनी स्वीकारलं. मध्य पश्चिम मार्गावरती रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात त्यांनी आवाज उठवला. तर दादर माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेचे संघटन मजबूत करण्यामध्ये संतोष धुरींचा मोठा वाटा. तर महापालिकेत उमेदवारी नाकारल्यानं मनसेला जय महाराष्ट्र. संतोष धुरी यांचा अल्प परिचय पाहिल्यानंतर खरं तर तिकडे मनसेच्या गोटामध्ये सुरू असलेली ही अंतर्गत खतखत आता चव्हाट्यावरती आल्यानं आगामी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीसमोर मात्र मोठं प्रश्नचिन्ह उभं ठाकलंय. एकीकडे संतोष धुरी यांनी भाजपची वाट धरल्यानं मनसेला पहिला मोठा धक्का बसलेला असतानाच आता पक्षाचा सर्वात आक्रमक चेहरा संदीप देशपांडेही नाराज असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्यात. राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे देशपांडे आणि पक्ष नेतृत्व यांच्यामध्ये नक्की काय बिनसलंय? अमित ठाकरेंनी देशपांडेंची भेट टाळल्यानं आता मनसेमध्ये फूट पडणार की काय अशा चर्चांना देखील उधाण आलेलं आहे. कारण संतोष धुरी यांच्या भाजप प्रवेशानंतर मनसेतील अंतर्गत कलह आता टोकाला जाऊन पोहोचलाय. याच वातावरणात संदीप देशपांडे आणि राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्यानं राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली. मात्र याच दरम्यान एक मोठी माहिती समोर येते आहे की अमित ठाकरेंनी संदीप देशपांडेंची भेट टाळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संदीप देशपांडे मनसे कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर अगदी काही वेळातच अमित ठाकरे तिथे दाखल झाले, ज्यामुळे या पिता पुत्रांनी देशपांडेंपासून अंतर राखल्याची चर्चा सुरू झाल्याचं देखील बोललं जात आहे. तर एकंदरीतच का आणि कशावरून हे सगळं सुरू आहे हे तर आपण पाहतो आहोतच. मात्र दुसरीकडे आणखी एक महत्त्वाचं म्हणजे या नाराजीचं मुख्य कारण संदीप देशपांडे यांची सोशल मीडिया पोस्ट असल्याचं देखील कळतंय. देशपांडे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून एका अपक्ष उमेदवाराचा प्रचार केल्यामुळे पक्ष नेतृत्व त्यांच्यावर प्रचंड संतप्त आहे. पक्षाची अधिकृत भूमिका बाजूला सारून देशपांडेंनी वैयक्तिक पातळीवरती अपक्षाला पाठिंबा दिल्यानं शिस्तभंगाची टांगती तलवार त्यांच्यावर आहे. संतोष धुरींच्या बंडानं आधीच घायाळ झालेल्या मनसेला आता संदीप देशपांडेंच्या संभाव्य नाराजीमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण संदीप देशपांडेंच्या राज ठाकरेंसोबतच्या राजकीय प्रवासाचा आढावा घ्यायचा म्हटला तर आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहूयात की 2006 मध्ये शिवसेना सोडल्यापासून संदीप देशपांडे हे राज ठाकरेंसमवेत आहेत. 9 मार्च 2006 रोजी मनसेच्या स्थापनेपासूनच ते सक्रिय आहेत. राजकीय जडणघडण मनसे विद्यार्थी सेनेतून संदीप देशपांडेंची झाली आहे. 2012 मध्ये दादरमधील शिवाजी पार्क प्रभाग क्रमांक 185 मध्ये नगरसेवक पदही त्यांनी भूषवलं. महापालिकेत मनसेचे गटनेते म्हणूनही काम पाहिलं. तर राज ठाकरेंकडून मुख्य प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली.
पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्याची जबाबदारी देखील संदीप देशपांडे या शिलेदारावरच. रस्ते आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आक्रमक आंदोलनं लक्षवेधी ठरली. तर मराठीचा मुद्दा, टोल, रेल्वे सुविधा, भोंग्यांच्या आंदोलनातही पुढाकार घेतला. आंदोलनांमुळे अनेकदा तुरुंगवासही भोगावा लागला. बरं, राज ठाकरे यांच्याकडे वक्तृत्वाची जादू आहे आणि जनसमुदाय खेचण्याची ताकदही आहे. मात्र निवडणूक ही केवळ भाषणांवर नव्हे तर मजबूत संघटनेवरती लढली जाते. संतोष धुरींचं जाणं आणि संदीप देशपांडेंची नाराजी हे देखील सूचित करते की मनसेला आता बाहेरच्या शत्रूंपेक्षा अंतर्गत असंतोषाचा मुकाबला करणं अधिक गरजेचं आहे. जर वेळेमध्ये डॅमेज कंट्रोल झालं नाही तर मात्र आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये मनसेला आपल्याच बालेकिल्ल्यात अस्तित्वाची लढाई देखील लढावी लागणार आहे. अथांग सागरालाही ज्यांच्या कर्तृत्वानं धडकी भरली ते नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. सेल्युलर जेलच्या काळकोठडीमध्ये असतानाही ज्यांनी आपल्या लेखणीतून क्रांतीची ज्वाळा जिवंत ठेवली, ज्यांनी मजसीने म्हणत मातृभूमीच्या ओढीनं सागरामध्ये देखील उडी घेतली, त्या सावरकरांचा प्रखर राष्ट्रवाद आजही महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. सावरकर म्हणजे केवळ एक नाव नव्हे तर एक धगधगती विचारधारा आहे. आणि आज याच विचारधारेवरून महाराष्ट्राच्या महायुतीमध्ये एक मोठा भूकंप झालाय. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी थेटपणे अजित पवारांच्या पक्षाला खडेबोल सुनावले. सत्तेसाठी तडजोड केलेली असली तरी विचारांशी तडजोड करणार नाही हा शेलारांचा पवित्रा युतीच्या भविष्याबद्दल नेमके काय संकेत देतोय? आमचा पक्ष हा पूर्णपणे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे आणि त्यामुळे जर तुम्हाला आमच्यासोबत राहायचं असेल तर अजित पवारांच्या पक्षालाही सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील, असं शेलारांनी ठामपणे सांगितलं. आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत, सावरकरी विचारावर चालणारे लोक आहोत. त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. आणि ते विचार आमचे असे आहेत, याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना, आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात. आम्ही आमचं काम. बरं, शेलारांच्या या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा हिंदुत्व आणि सावरकर या मुद्द्यांवरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे. याबाबत अजित पवार यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा अजित पवारांनी त्या विषयावरती बोलणं टाळलं. पाहूयात. मी आपल्याला सांगू का, तुम्हाला विकासाचं काही पडलेलं नाही. मी महानगर तुम्हाला कुठून तरी काहीतरी आमच्यात अंतर कसं वाढेल अशा प्रकारचे प्रश्न विचारून तुम्ही त्याला एक हे देण्याचा प्रयत्न करताय. मला आता फक्त महानगरपालिका, मी ज्या महानगरपालिकेमध्ये जाईल त्याचबद्दल मी प्रश्नाचं उत्तर देईन. इतर तुम्ही प्रश्न विचारले तर त्याला नो कॉमेंट्स. मी निवडणुका संपल्यानंतर प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला मागतो. दुसरीकडे मात्र आशिष शेलार यांच्या प्रखर इशाऱ्यानंतर महायुतीमध्ये ठिणगी पडलेली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयावर मौन बाळगत भाष्य करणं टाळलं. मात्र राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून शेलारांना जशास तसं उत्तर दिलंय. यामुळे सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजप आणि अजित पवार गट आमने सामने आल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय. काय आहे अमोल मिटकरींच्या पोस्टमध्ये ते आधी पाहूयात. अमोल मिटकरी एक्स पोस्टवरती लिहितात, प्रिया आशिष शेलारजी, दादा आणि दादांचा पक्ष तुमच्या आदर्शांच्या नेतृत्वावरच चालला पाहिजे हा जो तुमचा अट्टहास आहे आणि हे जे तुम्ही ठासून सांगता त्यात किती तथ्य आहे हे तुम्हालाच माहीत. तुर्तास इतकंच सांगेल, आम्ही शिव शाहू फुले आंबेडकरी चळवळीशी बांधील आणि प्रामाणिक आहोत आणि पुढच्या काळातही राहू. तुम्हाला अपेक्षित विचारधारा आम्ही जरी स्वीकारत नसलो तरी आमच्या पक्षाची आंबेडकरी विचारधारा तुम्हाला नाईलाजानं का होईना स्वीकारावीच लागेल, हे त्रिवार सत्य आहे.
असं म्हणतायत स्वतः अमोल मिटकरी. या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे, ती देखील पाहूयात. भाऊ, आशिष शेलार म्हणतात अजित पवारांना की तुम्हाला जर वीर सावरकरांचे विचार पटत नसतील तर तुम्ही लांब राहा किंवा असं. तुमच्याशिवाय पण विचार करावा विचार मला असं वाटतं की सावरकरांचे वीर सावरकरांचे विचार हे अजितदादांनी त्याचा विरोध करण्याचं कारण नाही, त्यांनी कधी केलंही नाही. म्हणजे मला माहिती नाही त्यांनी केलं असेल तर आजपर्यंत तरी मी बघितलं नाही. पण हे आमची भूमिका ही पक्की आहे की वीर सावरकरांचा विरोध हा मला मान्य नाही. आणि आज महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपण आज आमंत्रित केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास पासलकर यांना. विकासजी, स्वागत आहे आपलं. दोन वेगवेगळ्या विचारधारांचे पक्ष आज महायुतीमध्ये थेट राज्य सरकारमध्ये आहात, मात्र सावरकरांच्या विषयावरून दोन टोकाच्या भूमिका आम्हाला भाजप आणि तुमच्या राष्ट्रवादीच्या पाहायला मिळतात. दुसरीकडे त्याच विचारधारा तुम्ही स्वीकारणार नसाल तर मात्र शेलारांनी दिलेला इशारा राष्ट्रवादी कशा प्रकारे पाहते? विकास पासलकर. नाही, काय आहे की शेवटी आम्ही आज महायुतीमध्ये राज्य सरकारमध्ये एकत्र असणारे 3 पक्ष आहोत. आणि भारतीय जनता पार्टीची एक विचारधारा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय अजितदादा पवार राष्ट्रीय अध्यक्ष आमची एक विचारधारा आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांची एक विचारधारा आहे. आणि म्हणून आम्ही एकत्र येत असताना प्रत्येकाच्या विचारधारेचा सन्मान करून आम्ही या राज्यामध्ये लोकांच्या हिताची जपणूक करणं ह्या एका अजेंड्यावरती कॉमन मिनिमम प्रोग्राम वरती एकत्र आलेलो आहोत. आणि त्यामुळे आमची विचारधारा ही शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा आहे. त्याच वेळेस भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा सन्मान करणं, त्या विचारधारेचा सन्मान राखत असताना एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा शिवसेनेची जी विचारधारा आहे तिचा सुद्धा सन्मान ठेवून एकत्र काम करणं, महायुतीमध्ये एका विचाराने राहणं ही आमची प्रायोगिकता आहे. आणि त्यामुळे आज जे शेलार साहेब म्हटले असतील तर सध्याच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये नेतृत्वाला अशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या विचारधारेच्या लोकांना त्या ठिकाणी राजकीय दृष्ट्या प्रेरित करणं, त्या ठिकाणी त्यांना आव्हान करणं, या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि म्हणून आम्ही आमची विचारधारा घेऊन जात असताना समोरच्या विचारधारेचा, आमच्या समोरच्या जे पक्ष आहे आमच्या बरोबर, त्याचा सन्मान हा कायम ठेवणार आम्ही. बरोबर आहे. मात्र विकासजी, सर्वसामान्य मतदारांचं काय? आपल्यामध्ये वाद आहे हे तर स्पष्ट होताना दिसतं. एका बाजूला आपण पाहतोय की शाहू फुले आंबेडकर अशी विचारधारा एका बाजूला आहे, दुसरीकडे मात्र तुम्हाला सन्मान हा करावाच लागणार, ज्याला आशिष शेलार थेटपणे बोलताना दिसतात. दोन विचारधारा सत्तेसाठी एकत्र आलेल्या आहेत असं मतदारांनी समजायचं का? आणि ही आपली अपरिहार्यता आहे का? बिलकुल अपरिहार्यता असण्याचा विषय नाहीये. इथे हा कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये आपण जेव्हा एकत्र महायुतीमध्ये आलो त्याच वेळेस आपण आपल्या विचारधारेबरोबर आपल्या सहयोगी पक्षांची विचारधारा किंवा आपली जे युतीमध्ये जे पक्ष आपण एकत्र आहोत त्या सर्वांच्या विचारधारेचा सन्मान करणं हा एक अजेंडा आहे. आणि त्यामध्ये सन्मान करणं किंवा समोरच्याला आदरयुक्त गोष्टीकडनं पाहणं किंवा त्याच्या विचारधारेबद्दल आपली विचारधारा जपत असताना समोरच्याच्या विचारधारेचा सन्मान करणं याच्यामध्ये कुठेही चुकीचा अजेंडा नाहीये किंवा त्या ठिकाणी कुणाही मतदारांमध्ये सुद्धा कुठेही संभ्रम पसरण्याचं कारण नाहीये. कारण शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लढत असताना प्रत्येक जण आपापल्या विचारधारेवरती लढतो. आम्ही आमच्या विचारधारेवरती लढत असताना आम्ही आमच्या महायुतीतल्या पक्षाच्या विचारधारेवरती, महापुरुषांवरती कुठेही टीका टिप्पणी अथवा काही होण्याचं काही कारणच नाही. कारण ती विचारधारा, आपली विचारधारा जेव्हा लोकांपर्यंत घेऊन जात असताना इतरांच्या विचारधारेचा अनादर करणं याचा विषयच येत नाहीये. बरं विकासजी, जाता जाता मला फक्त एका शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आहे. दादांचं मौन नेमकं का आणि नो कॉमेंट्स का? नाही, दादांचं मौन म्हणजे काय होतं की हल्ली राजकीय दृष्ट्या एखाद्या वक्तव्याचा आज सुद्धा आपण पाहिलं असेल की भाजपचे अध्यक्ष लातूरमध्ये चव्हाण साहेबांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावरनं मग ते चुकल्यानंतर अनेक अडचणी निर्माण होतात. आणि त्यामुळे बाबा आता सध्याच्या घडीला राजकीय दृष्ट्या ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांचा विषय, लोकांच्या कामाचा विषय, प्रचाराची रणनीती, धावपळ, ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. कॉन्ट्रोवर्सी एखाद्या विषयामध्ये होण्यापेक्षा ते विषय सध्याच्या काळामध्ये टाळले तर चांगली गोष्ट आहे. आणि त्यामुळे
आपल्यामध्ये संभ्रम अवस्था नको निर्माण व्हायला, प्रचारामध्ये कुठंतरी ते वेगळे पण नको यायला, त्यामुळे तो विषयच नको. मीडियाच्या माध्यमातून, मीडिया हे दुधारी अस्त्र आहे. एकीकडं डोक्यावरती घेतं आणि एकीकडे एखादं वक्तव्य चुकल्यानंतर त्याच्यावरती एकूण सगळे जे पडसाद उमटतात ते खऱ्या अर्थाने नको. म्हणून कदाचित दादा त्या गोष्टी करता टाळल्या असेल. निश्चितच आहे, लोकशाही टिकवण्यासाठी दुधारी तलवार हे पत्रकारांना व्हावंच लागणार आणि माध्यमांना व्हावंच लागणार. धन्यवाद विकास पासलकर, तुम्ही आमच्यासोबत बोललात त्यासाठी. दिवसभरातील आणखी एक लक्षवेधी मुद्दा. सातारा जिल्ह्याच्या सावरी परिसरात दडलेला तो 45 किलो अंमली पदार्थांचा साठा केवळ अंमली पदार्थ नव्हता, तर ते एका मोठ्या राजकीय वादळाचं केंद्र ठरलं. ज्या जमिनीवरती विकासाची गंगा वाहण्याचं स्वप्न दाखवलं गेलं, तिथेच 115 कोटींच्या ड्रग्सचं जाळं विणलं गेल्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. आता याच प्रकरणातील सत्य बाहेर काढण्यासाठी तोफ धडाडणार आहे. तर संपूर्ण प्रकरणाची माहिती घ्यायची झाल्यास साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गाव दरे, त्याच्या जवळच असलेल्या सावरी या ठिकाणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. एका हॉटेलवर टाकलेल्या धाडीमध्ये तब्बल 115 कोटी रुपये किमतीचं 45 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं. बरं, धक्कादायक बाब म्हणजे ज्या हॉटेलवर ही कारवाई झाली ते हॉटेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीचं असल्याचं समोर आलं. तसंच या हॉटेलचा कारभार दरेगावचे सरपंच रणजित शिंदे पाहत असल्याची माहिती समोर आली. बरं, या कारवाईनंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला. सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे या प्रकरणाचा तपास संथ गतीनं होत असून मुख्य सूत्रधारांना वाचवलं जात असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार केला जातोय. बरं, या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे स्वतः सज्ज झालेल्या आहेत. सुषमाताई, स्वागत आहे आपलं न्यूज प्लॅनेटमध्ये. तुम्ही ज्या प्रकारचे आरोप केले किंवा ज्या प्रकारचे पुरावे मांडण्याचा प्रयत्न केला, साहजिकच होतं की सत्ताधारी आजकाल त्यांच्यावरती आरोप झाले की तातडीची पत्रकार परिषद होते, तातडीच्या पत्रकार परिषदेनंतर खुलासा केला जातो. तुमच्या प्रश्नांची उत्तरं सरकारनं दिली आहेत का? या प्रश्नामध्ये सरकारने कुठेही एका चकार शब्दाने त्याची वाच्यता केलेली नाही. का? हे फार उल्लेखनीय आहे की शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याकडे फक्त 13 ग्रॅम चरस सापडलं होतं. प्रांजल खेवलकर, एकनाथ खडसे यांचे जावे, यांच्याकडे सुद्धा एक म्हणजे त्यांची घरगुती पार्टी होती, पण त्या घरगुती पार्टीला विरोधकांनी रेव पार्टी केलं. ही रेव पार्टी दाखवून याच्यामध्ये धाड कशी पडली इथपासून म्हणजे रूम मध्ये एंटर केल्यापासून ते कुठल्या वस्तू काय काय होतं त्या सगळ्या प्रत्येक गोष्टीचं सीसीटीव्ही फुटेज हे पब्लिक केलं गेलं. नुसतं पब्लिक केलं नाही तर त्यानंतर त्याची मीडिया ट्रायल झाली आणि नार्कोटिक्स आणि पोलिसांनी मिळून त्याची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये एक बाई कारण नसताना चमकोगिरी करताना दिसल्या, ज्यांचा काहीच संबंध नव्हता. आता या दोन प्रकरणामध्ये खरं तर ड्रग छोटं सापडो अगर मोठं सापडो कारवाई होणं गरजेचं आहे. आर्यन खानवर कारवाई झाली, आर्यन खानला अटक झाली, प्रांजल खेवलकरला अटक झाली. दोन्ही प्रकरणात मीडिया ट्रायल झाली. दोनही प्रकरणं अगदी देश पातळीवर नेण्याचा प्रयत्न झाला. 13 ग्रॅम चरसचा विषय देश पातळीवर जातो. 13 ग्रॅम चरस मध्ये अटक होते, मीडिया ट्रायल होते, पत्रकार परिषद होते, सगळ्या गोष्टी होतात. मात्र 115 कोटीचं ड्रग सापडतं आणि 115 कोटीच्या ड्रग्ज मध्ये संबंधित पोलीस अधिकारी ना कुठली पत्रकार परिषद घेतात, ना कुठले पुरावे त्याच्यामधले पुढे आणतात, ना या संबंधाने कुठल्याही प्रकारची वाच्यता होते. महत्वाची गोष्ट, यात जो ओंकार डिगे जो स्पॉटवर सापडला त्या ओंकार डिगेला सोडून देण्यात येतं. या ओंकार डिगेला का सोडलं गेलं? हो, जर असं म्हणणं असेल की याच्यात कुणाचाही राजकीय वरदहस्त नाहीये, जर राजकीय वरदहस्त नाही तर मग ओंकार डिगेला अटक झाली पाहिजे. ज्या अर्थी ओंकार डिगेला वाचवलं जाते त्या अर्थी मग याच्यात राजकीय शक्ती काम करत आहे का? दुसरी गोष्ट अशी की 105 TMC पाणी क्षमता असणाऱ्या कोयना धरणाच्या 75 मीटरच्या एरियामध्ये कुठलंही बांधकाम करणं हे अनधिकृत आहे. असं असतानाही अगदी 5 मीटरच्या एरियामध्ये बॅकवॉटर मध्ये हे बांधकाम केलं जातं. या बांधकामाच्या संबंधाने हे बांधकाम कुणाचं, कसं झालं, याच्या परमिशन्स कुणी दिल्या, ते इंजिनियर्स कोण आहेत, यावर पालकमंत्र्याने काय भूमिका घेतली, तो पालकमंत्री काही चकार शब्दाने बोलायला तयार होत नाही. हे अजून उल्लेखनीय आहे. हे बांधकाम डिमॉलिश होत नाही. मी अजून आठवण करून दिली पाहिजे की एरवी कुठेही
मुलुंडचे HD व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या जे हातोडा घेऊन सगळीकडे फिरत असतात, ते अजूनही कोयना डॅमच्या त्या बांधकामाच्या तिथे हातोडा घेऊन गेलेले नाहीत. बर. सो मी आज 3 बेसिक मागण्या मांडलेल्या आहेत. एक, हे जे बांधकाम आहे ते डिमॉलिश झालं पाहिजे. ओंकार डिगेला अटक झाली पाहिजे. आणि या सगळ्या संबंधाने याचा नेमका सूत्रधार कोण आहे? कारण ललित पाटील प्रकरणापासून आम्ही ऐकतोय की वारंवार फडणवीस म्हणतायत की मी नेक्सस बाहेर काढणार आहे. ते नेक्सस बाहेर काढणार म्हणतात, पण ड्रग्जच सापडतं, नेक्सस काही बाहेरच येत नाही. त्यामुळे खरंच मुख्यमंत्र्यांची भूमिका पारदर्शी आहे का, की फक्त सत्ताधारी माणूस सापडला की सोडून द्यायचा आणि विरोधकांचा माणूस असेल तर अगदी त्याला बदडायचा? ही जी भूमिका आहे ही भूमिका संशयास्पद आहे. मला कुठल्याही राजकीय पक्षांच्या राजकारणात जायचं नाही, मला कुठल्याही स्कोअर सेट करण्यात इंटरेस्ट नाही. माझी स्पष्ट भूमिका आहे की ज्या ड्रग्जमुळे इथली तरुणाई अक्षरशः त्यांच्याशी जीवघेणा खेळ खेळला जातोय त्या ड्रग्जचा बिमोड झाला पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट की या ड्रग्जचा पैसा जातो कुठे? 115 कोटीचं ड्रग्ज पैसे कोण कमवत होतं? हे पैसे कुठे जात होते? कुणाचे पैसे आहेत हे? काय हे पैसे निवडणुकीत वापरले जातात का? म्हणून निवडणुकीमध्ये 5-5, 10-10 कोटी रुपये घेऊन उमेदवारांना फॉर्म मागे घ्यायला सांगितले जातात का? हे नेमकं प्रकरण काय आहे यावर चर्चा झाली पाहिजे. बरोबर आहे सुषमाताई, या महत्वाच्या विषयांवरती तर चर्चा होईलच, मात्र तुम्ही जे पुरावे सादर केले ते अपुरे पडले असं तुम्हाला वाटतं का? दुसरीकडे सरकार कुणाला तरी पाठीशी घालण्यासाठी हे सगळं काही करताना दिसतंय का? राहिला तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही देखील उपस्थित केला की आज महाराष्ट्रातल्या तरुणाईला कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय, खरोखर ही चिंतेची बाब आहे. कारण आर्यन खानचा जो तुम्ही प्रकरणासंदर्भातला दाखला दिला त्यानंतर महाराष्ट्रात नार्कोटिक्स डिपार्टमेंटकडनं अनेक प्रकारच्या कारवाया करत ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. कुठेही ड्रग्ज मुक्ती. पहिली गोष्ट तर काय पुरावे अपुरे पडलेले आहेत का? तर त्याचं उत्तर हे आहे की मुळात पोलिसांनी कुठला पुरावाच शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीने सगळी ही रचना केली होती. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी तर इथून सुरुवात केली होती की तो प्रकाश शिंदे हा प्रकाश शिंदे नाही. मला ते एस्टॅब्लिश करण्यात माझी एनर्जी घालवावी लागली. मग ती कागदपत्र, त्या 7-12 त्याच्या संबंधाने असणारी बारीकातली बारीक गोष्ट मी पुढे आणली. आता मी एवढं सगळे डॉक्युमेंट काढल्यानंतर विशेष म्हणजे जागा सर्वे नंबर 17 मध्ये आहे, बांधकाम सर्वे नंबर 13 मध्ये आहे. सर्वे नंबर 13 हा कोयना प्रोजेक्टचा म्हणजे शासकीय मिळकतीचा भाग आहे. शासकीय मिळकतीच्या भागामध्ये बांधकाम कुणी केलं, कसं केलं यावर पालकमंत्री बोलत नाही. याही गोष्टी मी निदर्शनास आणल्या. आता एवढे सगळे पुरावे दिल्यानंतर जर पुरावे अपुरे वाटत असतील तर मग माझा प्रश्न निर्माण होतो, मग पोलीस कशाला नेमलेत? जर सगळे पुरावे मीच द्यायचे आहेत आणि मीच सगळं करायचं आहे तर गृह खातं मीच सांभाळते ना. जर तुम्हाला गृह खातं सांभाळता येत नाही, तुम्हाला पुरावे शोधता येत नाहीत, आर्यन खानचं प्रकरण असेल किंवा ललित पाटीलचं प्रकरण असेल किंवा प्रांजल खेवलकरचा मुद्दा असेल किंवा पाचगणीत सापडलेलं 45 किलोचं कोकेन असेल किंवा सावरीमध्ये 4 दिवसानंतर पुन्हा एकदा 20 लिटरचा ड्रम सापडणं असेल, हे जर घटना बघितल्या तर अजूनही तुम्ही याच्यावर काहीच काम केलं नाही. मग तुम्ही करता तरी नेमकं काय? दुसरी गोष्ट अशी की आपण जे म्हणताय की ह्या सगळ्यांच्या संबंधाने सरकार बोलतच नाही ना. आपलं सरकार हे इतरांचे पक्ष फोडण्यामध्ये, इतरांच्या लोकांना विकत घेण्यामध्ये, कारण विकासाच्या मुद्द्यावर त्यांना मतं मिळतील असं वाटतच नाहीये. त्यामुळे त्यांना सतत पैसे पाण्यासारखे वहावे लागतात आणि त्यांचा अख्खा वेळ आणि एनर्जी ही त्याच कामामध्ये जात आहे. तिसरा मुद्दा की काय ही बाब चिंतेची आहे का? निश्चित ही बाब चिंतेची आहे. कारण या सगळ्यांमध्ये जे काही ड्रग्जचं प्रमाण आहे, लक्षात घ्या, तुम्ही असाल, मी असाल, आपली पोरं आपण खूप कष्टाने शिकवतो, वाढवतो. कदाचित मुंबईतल्या किंवा पुण्यातल्या एका उच्चभ्रू कॉलेजमध्ये आपण आपल्या लेकराला शिकायला टाकू, पण त्या कॉलेजच्या गेटवर जर ड्रग्ज पेडलर असेल तर त्या ड्रग्ज पेडलर पासून आमच्या लेकरांना आम्ही वाचवायचं कसं काय बरं? प्रश्न हा एका जातीचा, एका धर्माचा, एका पक्षाचा, एका व्यक्तीचा नाहीये. प्रश्न महाराष्ट्रातल्या तरुणाईचा आहे. आणि या तरुणाईमध्ये कुणीही असू शकतं, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही पंथाचा असू शकतो. ही लढाई त्या सगळ्यांच्यासाठी आहे, हे पहिल्यांदा बरोबर आहे. या लढाईमध्ये सर्वसामान्यांची साथ मिळते का? सरकार यावरती कारवाई करतं का? या अनुषंगानं तुमची आणि माझी चर्चा अशीच सुरू राहील. तुर्तास धन्यवाद, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि या संदर्भात सविस्तरपणे बोललात त्यासाठी. साताऱ्यातल्या सावरी परिसरात सापडलेला 115 कोटींचा ड्रग्ज साठा ही केवळ एक गुन्हेगारी घटना नाहीये,
राज्याच्या व्यवस्थेसमोर उभा राहिलेला एक गंभीर प्रश्न आहे. सुषमा अंधारे यांनी या प्रकरणामध्ये थेट मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री यांच्या बंधूंच्या रिसॉर्टचं नाव घेतल्यानं या प्रकरणाला आत्ता राजकीय वळण मिळालंय. मात्र राजकारण बाजूला ठेवून पाहिलं तरी तपास यंत्रणांची या प्रकरणातील सुस्त भूमिका अनेक संशयांना जन्म देणारी आहे. सुषमा अंधारेंनी केलेल्या आरोपांचा विचार केल्यास एकीकडे छोट्या कारवायांचं श्रेय घेण्यासाठी पत्रकार परिषदांचा धडाका लावणारं प्रशासन इतक्या मोठ्या ड्रग्ज साठ्याबाबत महिनाभर गप्प का? सीसीटीव्ही फुटेज, आरोपींची माहिती आणि तपासाची दिशा जाहीर करण्यामध्ये होणारी दिरंगाई दबावाखालील तपासाकडे बोट दाखवते. ड्रग्जचा विळखा तरुणाईला संपवत असताना सत्ताधारी पक्षाशी संबंधित नावं चर्चेत येणं आणि त्यावरती मौन बाळगणं यामुळे तपासाच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. या प्रकरणाचा तपास पारदर्शक पद्धतीने झाला नाही तरीही केवळ राजकीय चिखलफेक न ठरता प्रशासकीय अपयशाचा मोठा डाग ठरेल. राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये आता सत्तेत एकत्र असलेले पक्षही आमने सामने आल्याचं चित्र आता अनेक पालिकांमध्ये दिसतंय. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या जोरदार कलगीतुरा रंगलेला आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगतोय आणि त्यामुळे आरोप प्रत्यारोपांना चांगलीच धारही आली आहे. अजित पवारांनी भाजप पदाधिकाऱ्यांना राक्षसी भूक लागल्याचा आरोप करताच भाजपकडून पवारांना थेट प्रत्युत्तर देत पवारांनाच इशारा देण्यात आलाय. केंद्राचा राज्याचा दोष नाही, पण इथल्या त्रिमूर्तींचा दोष आहे. वर्षानुवर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये ह्यांचं सरकार आणि हे प्रश्न विचारतायत की 5 वर्षात तुम्ही काय केलं. सत्तेत मित्र असलेले भाजपा राष्ट्रवादी पुण्यात पक्के वैरी. अजित पवारांच्या आरोपांवर फडणवीसांचं थेट आव्हान. पुण्यातील विकास कामांवरून भाजप राष्ट्रवादीत कलगीतुरा. मुख्यमंत्री फडणवीसांनी अजित पवारांना केलं लक्ष्य. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढतीचा परिणाम म्हणून संपूर्ण शहरात संघर्ष उभा राहिलाय. केंद्र आणि राज्य सरकारनं निधी मंजूर करूनही पुण्यातील भाजपच्या त्रिकुटानं संथ गतीनं कामं केल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभेत केली आहे. भाजपचे नेते भ्रष्टाचार करत असल्याचा आरोपही पवारांनी केलाय. भाजपसोबत राज्याच्या सत्तेत बसायचं आणि स्थानिक पातळीवर भाजपच्या नेत्यांवर आरोप करायचे. अजित पवारांनी खुद के गिरेबान में झांक के देखना चाहिए. हे दुटप्पीपणाचं राजकारण असल्याची टीका भाजपचे नेते मंडळी करतायत. निवडणूक प्रचारात अजित पवार यांनी शहरातील विकास कामात होत असलेल्या दिरंगाई संदर्भात भाजपला दोषी ठरवलंय. गेले काही वर्ष ज्या कारभाराच्या हातामध्ये पुणे महानगरपालिकेची सूत्र आहे, काय अवस्था आहे त्यामध्ये आत्ताचे सरकारमधले आत्ताचे राज्यकर्ते पुणे महानगरपालिकेमध्ये इथं आले. केंद्राचा राज्याचा दोष नाही, पण इथल्या त्रिमूर्तींचा दोष आहे. अजित पवार यांच्या आरोपांना थेट मुख्यमंत्री फडणवीसांनीच उत्तर दिलं. पवार एवढी वर्ष पुण्याचे पालकमंत्री होते तरी भरीव काम का केलं नाही असा थेट सवाल चंद्रकांत पाटील यांनी पुणेकरांसमोर उपस्थित केलाय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरीफ है हम किसी से लड़ते नहीं वरना जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नहीं असं म्हणत अजित पवारांना गर्भित इशारा दिलाय. 2004 ते 14
अजित पवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री, 2019 ते 24 अजितदादा ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री, वर्षानुवर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये ह्यांचं सरकार, आणि हे प्रश्न विचारतायत की 5 वर्षात तुम्ही काय केलं. मुंबईमध्ये मला थोडंसं बोलावंच लागतं, कारण उत्तर दिलं नाही तर लोकांना आपण दुर्बल वाटतो. कारण आपलं एक तत्व आहे, शरीफ है हम किसी से लड़ते नहीं, शरीफ है हम किसी से लड़ते नहीं, वरना जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नहीं. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात करताना पुण्यात सुरू झालेल्या भाजप राष्ट्रवादी थेट संघर्षावरच भाष्य केले. पुण्यात निवडणुकीचं वातावरण आता तापू लागलंय. निवडणुकीत रंग भरत असताना ही चर्चा जितकी मागे जाईल तेवढं तुम्ही काय केलं हे लोकांना सांगावं लागेल. आम्ही उत्तर दिलं नाही तर लोकांना आपण दुर्बल वाटतो, पण माझा निवडणुकीचा फोकस हा पूर्ण विकास कामावर आहे. पुण्यात मी काही दिवसांपूर्वी 3000 कोटी रुपयांच्या कामाची सुरुवात केली. सध्या या ठिकाणी 9000 कोटी रुपयांची कामं सुरू आहेत. तरी गेल्या 5 वर्षात आम्ही काय केलं असं कोणी विचारणार असेल तर तुम्ही स्वतःचा चेहरा आरशात पहा, असा मार्मिक टोला फडणवीस अजित पवार यांना उद्देशून लगावताय. 5 वर्षात आम्ही केलेलं काम हे या ठिकाणी आपल्याला सांगितलं. मी परवाच पुण्यामध्ये येऊन 3000 कोटी रुपयाच्या कामाची सुरुवात करून गेलो. 9000 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी चालली आहेत. त्यामुळे कोणी जर आम्हाला विचारणार असेल तुम्ही नेमकं काय केलं, तर त्यांनी प्रत्येकाने एकदा आरसा पाहावा, एवढीच माझी त्यांना विनंती असणार आहे. अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं भाजप काहीशी बॅकफूटवर गेली होती. पवारांच्या आरोपावर भाजप नेत्यांनी पवारांवर सडकून टीकाही केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांना पक्षात घेऊन आपली चूक झाल्याचं म्हटलंय. त्यानंतर आता अजित पवारांच्या आरोपांना फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवारांना थेट आव्हान दिल्यानं स्थानिक कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना पुण्यात नव्यानं ताकद मिळाली आहे. प्रचार शिगेला पोहोचताच या परस्पर विरोधी आरोपांच्या फैरी आणखीनच झाडल्या जातील. यातून भाजप आणि राष्ट्रवादीतील मनभेदाची दरी वाढण्याची चिन्ह आहेत. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. राजकारणामध्ये कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि शत्रूही नसतो असं म्हणतात. मात्र अमरावतीच्या रणांगणात सध्या जे काही घडतंय ते पाहून राजकीय विश्लेषकही चक्रावून गेलेले आहेत. रविवारी एकाच दिवशी 2 परस्पर विरोधी चित्र अमरावतीने पाहिली. ज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नवनीत राणा आपल्या भाऊ मानतात, त्याच फडणवीसांच्या रोड शो मध्ये सहभागी व्हायचं आणि अगदी काही तासात भाजप उमेदवाराच्या विरोधात रणशिंग फुंकायचं, असा विचित्र पॅटर्न सध्या अमरावतीमध्ये पाहायला मिळतोय. निष्ठा, युती आणि मैत्री या शब्दांना बाजूला सारून राणा दाम्पत्यानं भाजपशी उघड पंगा घेतल्यानं निवडणुकीचा धुरळा आता अधिकच उडालेला आहे. बरं, विशेषतः भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधात राणा दाम्पत्यानं घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे वादाला तोंड फुटलंय. मित्रपक्षाच्या या डबल गेममुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता असतानाच आता यात प्रहारच्या बच्चू कडूंनी देखील उडी घेऊन जखमेवरती मीठ चोळण्याचं काम केलं. बच्चू कडू यांनी आपल्या खास शैलीमध्ये प्रतिक्रिया देत राणांना टोला लगावलाय. हे सगळं पूर्वनियोजित आहे. विधानसभा निवडणुकीत रवी राणा यांच्या विरोधात भाजपचे तुषार भारतीय उभे ठाकले होते. त्याचाच वचपा काढण्यासाठी आणि जुना हिशेब चुकता करण्यासाठी राणा दाम्पत्य आता ही खेळी खेळताय, असा दावा बच्चू कडू यांनी केलेला आहे. आणि याच संदर्भामध्ये थेट चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत स्वतः बच्चू कडू. बच्चू कडूजी, अमरावतीचं राजकारण मला आपल्याकडून थोडक्यात समजावून घ्यायचंय. एका बाजूला राणा दाम्पत्य, आपण देवेंद्र फडणवीसांचे, भाजपचे किती जवळचे आहोत हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. विविध प्रकारची आंदोलनं करतात. त्या आंदोलनांच्या माध्यमातून आपण कसे आपलेच आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतात.
मात्र आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जी डबल भूमिका घेतलेली पाहायला मिळते, याचं मूळ कारण काय? बच्चू कडूजी. हे आता सार्वत्रिकच आहे. हे सांगा, एका ठिकाणी भाजप आणि शिवसेना युती आहे, दुसऱ्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना युती आहे, काही ठिकाणी राष्ट्रवादी भाजप युती आहे तर शिवसेना अलग आहे. म्हणजे एका महाराष्ट्रामध्ये जिल्हा बदलला का यांच्या युत्या बदलतात आणि यांचे सगळे ध्येय धोरण बदलतात. म्हणजे यांना सगळ्यांना मूर्ख बनवलं आहे लोकांना व्यवस्थित. आता अकोटची एक युती झाली, MIM, BJP आणि अधिक शिवसेना अशी युती झाली भाजप अकोल्यामध्ये. बरं. म्हणजे MIM आणि भाजप एकत्र बसू शकतो. आपल्याकडे सांगायचं बटेंगे तो कटेंगे आणि दुसरीकडे मात्र यांनीच त्याची सुरुवात करायची. MIM भाजपाचा विरोध करणारा पार्टी म्हणून ओळखलं जातं, भाजप MIMची. म्हणजे राजकारणामध्ये आता तत्व हे ते हा विषय आता संपलेला आहे. आता अमरावतीत जर विचार केला तर मी नवनीत राणांचं आणि रवी राणाचं कौतुक करतो. कसं आणि का? म्हणजे त्यांना खरं तर त्यांची मोठी राजनी, तुम्ही केंद्रात भाजपची सरकार, राज्यात त्या पक्षाला तुम्ही खिशात घेऊन फिरताय, भाजप सारख्या पक्षाला. म्हणजे त्यांना फडणवीस जेव्हा अमरावतीत आले तेव्हा नवनीत राणांची गरज फडणवीस साहेबांना पडली, नवनीत राणांना पडली नाही आहे फडणवीसची गरज. पण फडणवीस CM साहेबांना नवनीत राणांची गरज पडली, त्यांना रॅलीत घ्यावं लागलं, पहिल्या रांगेत उभं केलं आणि तिथून खाली उतरल्याबरोबर BJPच्या विरोधात नारळ फोडले. बरं. म्हणजे इकडे सामान्य लोकांना सांगायचं बटेंगे तो कटेंगे आणि हे भाजपच्याच उमेदवाराला पाळण्यासाठी नारळ फोडत असेल तर त्यांना शाबासकी द्यायला पाहिजे ना नवनीत राणांना. का ते तुषार भारती रवी राणाच्या विरोधात उभे राहिले, असू दे, उभे राहिले, माझ्या नवऱ्याच्या विरोधात पाळण्याचा प्रयत्न केला. त्या तुषार भारतीच्या इथं 15 दिवस अगोदर CM जाऊन आले, बरोबर आहे? बरोबर आहे. आणि त्यांच्या CM जाऊन आलेल्या तुषार भारतीच्या विरोधात हे नारळ फोडायला गेले. यांची पतिव्रता येले म्हणते, पती आणि पत्नीचं प्रेम, पतीसाठी मी काही करू शकतो, पक्ष गेला चुलीत, असं नवनीत राणांनी तिथं सिद्ध करून दाखवलं. आता इथंच थांबले नाही. स्वाभिमान अचलपूरला 5 सीटा स्वाभिमान पार्टीनं उभ्या केल्यामुळं BJPच्या पडल्या. म्हणजे BJPतल्या सामान्य कार्यकर्त्याचा लॉस झाला. तो नगरसेवक होणारा होता, तो झाला नाही, बरोबर, पण ते स्वाभिमाननं पाडल्या. पण हेच जर तुम्ही खासदारकीच्या विरोधात एखादा माणूस उभा राहिला, आमदारकीच्या विरोधात असं झालं तर त्याच्यावर आपण कारवाई करतो. पण कार्यकर्ता पळो काय जिंकून येऊ का, काही लेनदेन नाही आहे पार्टीला. नेत्याला वाचवायचं आहे, नेत्याला वाचवायची मोहीम पार्टीची चालू आहे. आता इथं अमरावतीमध्ये 6 ठिकाणी युती आहे स्वाभिमानची आणि 36 ठिकाणी भाजपच्या विरोधात स्वाभिमान उभा आहे. तर सामान्य कार्यकर्त्यांना काय करा? पटेंगे तो कटेंगेचा मूलमंत्र देणारा स्वाभिमान आणि BJPच्याच त्याच्यामध्ये जर कटत असेल तर मग आम्हाला शहाणपणा शिकवता कसं? खरोखर आहे. रवी राणाचं कौतुक करायला पाहिजे का रवी राणा सारखा माणूस भाजपला कसा खिशात घेऊन फिरवत. म्हणजे रवी राणा शिवाय किंवा नवनीत राणा शिवाय अमरावती जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला कुत्र विचारत नाही. बरोबर आहे. घणाघाती टीका करताय बच्चू भाऊ तुम्ही. म्हणजे येत्या काळातल्या अमरावतीतल्या निवडणुका या चांगल्याच रंगतदार होणार आणि कशा प्रकारे दुटप्पी चेहरे आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न तुम्ही आमच्याशी संवाद साधताना केलात. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात. बरं, बच्चू कडू यांनी लगावलेला हा टोला वरवर पाहता राजकीय वाटत असला तरी तो वास्तव अधोरेखित करणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये तुषार भारतीय यांनी रवी राणांना दिलेली झुंज राणा दाम्पत्याच्या अजूनही जिव्हारी लागलेली दिसते. याच वैयक्तिक पराभवाचा वचपा काढण्यासाठी आता भाजपला खिंडार पाडण्याचं धोरण त्यांनी आखलंय की काय, असाच प्रश्न निर्माण होतो. बरं, वरिष्ठ नेत्यांशी गोड संबंध ठेवून स्थानिक पातळीवर पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा बळी देण्याची ही खेळी भाजप किती काळ सहन करणार आहे, हा खरा प्रश्न आहे.
ही केवळ अंतर्गत कुरघोडी नसून कार्यकर्त्यांच्या निष्ठेशी केलेला खेळ देखील आहे. जर भाजपने या डबल गेमवर वेळीच लगाम लावला नाही तर अमरावतीतील ही ठिणगी संपूर्ण विदर्भातील महायुतीच्या गणिताला बाधा पोहोचवू शकते, इतकं खरं. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजायला आता काहीच काळ शिल्लक आहे. प्रत्येक गल्लीत आणि नाक्यावर राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. मात्र या निवडणुकीच्या गणितामध्ये एक असा फॅक्टर समोर आलाय जो मुंबईचं भविष्य आणि सत्ता कुणाकडे जाणार हे ठरवू शकतो. मुंबईची सत्ता कुणाकडे जाणार हे ठरवण्याचा अधिकार केवळ कायदेशीर मुंबईकरांचाच आहे की यात घुसखोरांचाही हात आहे, असा सवाल उपस्थित निर्माण करण्यामागचं कारण इतकंच आहे की एका नवीन आणि धक्कादायक अभ्यास अहवालानुसार मुंबईमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी स्थलांतरितांच्या हातात आता मतदानाचं अस्त्र आलेलं आहे. जुलै 2024 ते जुलै 2025 दरम्यान मुंबईतील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये केलेल्या अभ्यासानुसार बांगलादेशातून आलेल्या तब्बल 70% बेकायदेशीर स्थलांतरितांकडे चक्क भारताचं मतदार कार्ड उपलब्ध आहे. निवडणुकीच्या तोंडावर समोर आलेली ही आकडेवारी मुंबईच्या राजकीय आणि सामाजिक रचनेमध्ये झालेल्या बदलांकडे निर्देश करते. या स्थलांतरितांमुळे शहराच्या आरोग्य व्यवस्थेवर, नोकऱ्यांवर आणि मर्यादित संसाधनांवरती प्रचंड ताण येत असून लोकसंख्येचा ढाचाही आता वेगानं बदलतोय. सर्वेक्षणानुसार 1951 मध्ये 90% असलेली हिंदू लोकसंख्या 2011 मध्ये 65% खाली घसरली आहे. तर याच काळामध्ये मुस्लिम लोकसंख्या 10% वाढली आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांपैकी 96% लोक मुस्लिम असून त्यातील 41.6% लोक निरक्षर आहेत. हे असे लोक आहेत जे विजाची मुदत संपल्यानंतरही मुंबईतच राहिले. तसंच ज्यांनी बेकायदेशीरपणे सीमा ओलांडली आहे. गोवंडी, कुर्ला, मानखुर्द, चित्ता कॅम्प आणि वांद्रे पूर्व यासारख्या भागांमध्ये हे स्थलांतरित केंद्रित असून यामुळे तिथल्या पायाभूत सुविधांची दुरवस्था झालेली आहे. एका खोलीत अनेक लोक राहत असल्यानं आजारांचा धोकाही या निमित्तानं वाढतोय. तर या होत्या आज निवडणुकीच्या अनुषंगानं घडलेल्या सविस्तर राजकीय घडामोडी, ज्यांचा उहापोहा आपण न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून केला. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी.